साहेब नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या आणि जी दुपारची दुर्दैवी घटना झाली ती नेमकी कशी झाली? मी संतोष शांताराम डांगर, राहणार उमरज नंबर 1. या ठिकाणून आम्ही खातेफोडसाठी आलो होतो. चंद्रकांत किसन हांडे हा माझा मित्र आहे आणि या मित्रासाठी आम्ही आलो होतो. आणि हे कामकाज चालू असताना अचानक आम्ही उन्हाच्या सावलीसाठी त्या झाडाखाली उभे होतो आणि अचानकपणे त्या वडाची फांदी खाली कोसळली आणि कोसळल्यानंतर त्या खाली जवळजवळ 10 ते 15 जण माणसं होती. ती माणसं साईडला बसली होती आणि या बसले असताना चंद्रकांत किसन डांगर हे उभे होते आणि त्यांनी तिथे ज्या आजी महिला होत्या त्यांना बाजूला लोटलं, पण त्यांना काही स्वतः बाजूला होता आलं नाही आणि त्यांच्या अंगावर डोक्यावर खांदी भरपूर मोठी असल्यामुळे ते जागीच पडले. हांडे आणि तुम्ही सकाळपासून जे मॅच झाले ते हांडे ना? हो, चंद्रकांत हांडे. सकाळी तुम्ही किती वाजता इथं आले होते? त्यानंतर मग पुढचा घटनाक्रम कसा होता? सकाळी आम्ही इथं 11:30 वाजता आलो होतो आणि 11:30 वाजता आल्यानंतर आम्हाला वकिलांनी 1 वाजता बोलवलं होतं. त्या हिशोबाने आम्ही जवळजवळ 22 जण सकाळी 11:30 पासून 1 वाजेपर्यंत इथं ऑफिस राहिलो आणि त्याच्यानंतर आम्हाला वकिलांनी वरती कचेरीमध्ये बोलवलं. तिथं आमच्या सह्या या बाकीच्यांच्या झाल्या आणि त्यांनी सांगितलं का दुपारी जरा जेवणाची सुट्टी आहे, तुम्ही खाली मोकळ्या वेळात तुम्ही तिथं विश्रांती घेत होते. विश्रांती त्या हिशोबाने आम्ही वडाच्या झाडाखाली येऊन बसलो होतो, काही उभे होतो. म्हणजे संपूर्ण कुटुंब तिथं बसले असाल ना? किती व्यक्ती होत्या एकूण तिथे? सर्व 20-22 व्यक्ती होती. म्हणजे आज घटना झाली ती कशी समजली? म्हणजे फांदीचा आवाज झाला किंवा नाही? फांदी ही कुजलेली होती पूर्ण आणि अजिबात म्हणजे वारा पण नव्हता त्या ठिकाणी आणि अचानक म्हणजे एकदम स्लो स्थितीमध्ये ती फांदी खाली आली. पण एवढ्या स्पीडमध्ये काय कोणाला बाकीचे ज्यांनी बघितले ते बाजूला पळाले. तिथं कोण कोण होता? हे जे चंद्रकांत हांडे आहेत ज्यांचं दुर्दैवी निधन झालंय त्यांच्या परिवारातलं कोण कोण होतं तिथे? बहिणी, भाऊ, बाजूला वकील साहेब सुद्धा होते. बाकीचे वकील साहेब, न्यायालयातील बरीच व्यक्ती होते. त्यांनी सुद्धा ऍक्सिडेंट पाहिलेला आहे. त्यांनी ती फांदीवरती उचलून बाजूला काढून पेशंटला त्याच वकिलांनी प्रायव्हेट गाडीत दवाखान्यात नेलं. म्हणजे वकील बांधवांनी ती फांदी उचलून त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये तुम्हाला नेलं? त्यांनी सरकारी दवाखान्यात गेलो सांगितलं का गेला. म्हणजे तिथं न्यायच्या अगोदरच ते माहीत होते? गेल्यानंतर डॉक्टर म्हणजे दवाखान्यात नेतपर्यंत जिवंत होते का? नाही, जागीच गेले, जागीच रस्ते गेले, डोळे पुढे पाणी आम्हाला वाटलं म्हणून आम्ही म्हणजे खूप जास्त ब्लिडिंग तिथं अगोदरच झालं होतं? जागेवर झालं होतं ते. आमच्या आम्हाला बरंचसं फोन केला, आम्ही काही येणार म्हणून त्या वकिलांनी प्रायव्हेट गाडीत त्यांच्याच ताबडतोब हलवलं आणि तिथे घेऊन डॉक्टरांनी सांगितलं का असं त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो. मग त्या म्हणजे कुठल्या दवाखान्यात आता ते त्यांना नेलेलं आहे? सरकारी हॉस्पिटल जुन्नर त्या ठिकाणी त्यांना नेलेले आहे. मृत घोषित केले त्यांनी. तर अनेक जुनी झाडं आहेत जुन्नर शहर परिसरात. त्यांनी जुनी झाडांवर कारवाई केली पाहिजे, त्यांची जरा छाटणी वगैरे व्यवस्थित केली पाहिजे. त्यांच्याच हलगर्जीप्रमाणे याच्यामुळं हे झालेलं आहे, ॲक्सिडेंट झालेला आहे. तरी आमची अशी विनंती आहे, जास्तीत जास्त त्यांना मदत करून झाडांची घर कुटुंब असल्यामुळे त्यांना मदत करून झाडांची व्यवस्थित छाटणी केली पाहिजे. म्हणजे कुटुंबाला देखील मदत झाली पाहिजे. मदतीची गरज आहे कुटुंबाला. गरीब आणि करता माणूस असल्यामुळं त्या कुटुंबाला खरं आता गरज आहे, आधाराची गरज आहे. त्या हिशोबाने आता मदत करायलाच पाहिजे. घरातील करतेच होते? हो, करतेच होते. त्यांच्या पाठीमागे किती परिवार आहे? एक भाऊ एक्सपायर झालेला आहे, त्याच्यानंतर एक भाऊ आहे ते पण म्हणजे काही असे काम करत नाही, त्याच्यामुळे सर्व जबाबदारी यांच्यावर करतात. तुमची मागणी काय आहे त्याकडे? आता एवढीच योग्य ती कारवाई करून त्यांना मोबदला त्याचा दिला पाहिजे.